आजचा आपला टॉपिक आहे जेंडर म्हणजे लिंग. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे जेंडर म्हणजे लिंग. तर लिंगचा आजचा आपला टॉपिक आहे. इंग्रजीत खालीलप्रमाणे लिंगाचे 4 प्रकार पडतात. मस्कुलिन जसे की पुल्लिंग, फिमेनाईन जसे की स्त्रीलिंग, कॉमन जसे की सामान्य लिंग आणि न्यूचर म्हणजे नपुंसकलिंग. मस्कुलिन म्हणजे पुल्लिंग, फिमेनाईन म्हणजे स्त्रीलिंग, कॉमन म्हणजे सामान्य आणि न्यूटर म्हणजे नपुंसकलिंग असे 4 प्रकार पडतात. जेंडर म्हणजे लिंग. इंग्रजीत खालीलप्रमाणे लिंगाचे 4 प्रकार पडतात जसे की मस्कुलिन, फिमेनाईन, कॉमन आणि न्यूटर. पुल्लिंग, स्त्रीलिंग, सामान्य आणि नपुंसकलिंग. जसे की मस्कुलिन म्हणजे मॅन हजबंड, पुल्लिंग म्हणजे जसे की मॅन हजबंड म्हणजे जे माणसाबद्दल गोष्टी केली जाते तेव्हा मस्कुलिन लिंग म्हणजे पुल्लिंगचा. स्त्रीलिंग म्हणजे जेव्हा स्त्रियांबद्दल जेव्हा आपण गोष्टी करतो तेव्हा वुमन वाईफ. जसं की स्त्रियांबद्दल गोष्टी करतो तेव्हा फिमेनाईन म्हणजे स्त्रीलिंगचा यूज करतो. कॉमन म्हणजे सामान्य, टीचर स्टुडंट. टीचर आपण मस्कुलिन आणि पुल्लिंगला पण वापरू शकतो, स्त्रीलिंगला पण वापरू शकतो. स्टुडंट आपण पुल्लिंगला पण वापरू शकतो, स्त्रीलिंगला पण वापरू शकतो. मस्कुलिन फिमेनाईन दोन्ही याला आपण वापरू शकतो, ते असतात कॉमन. आणि न्यूटर म्हणजे नपुंसकलिंग म्हणजे ज्यांचं कोणतंच लिंग नसते, जसे की टेबल बुक, त्यांचं कोणतंच लिंग नसते, ते एका वेगळ्या याचे येतात म्हणून ते टेबल बुक हे काय झाले, हे नपुंसकलिंग झाले. कॉमन म्हणजे काय, ते दोन्ही याच्यात येतात. टीचर स्टुडंट हे काय, ते दोन्ही याच्यात येतात. टीचर आपण सरांना पण म्हणतो, मॅडमना पण म्हणतो, मॅडम. आणि स्टुडंट आपण सरांना पण मुलांना पण म्हणतो आणि मुलींना पण म्हणतो, म्हणून स्टुडंट जे आहे ते तेच राहणार आहे. काही पुल्लिंग मस्कुलिन व स्त्रीलिंग फिमेनाईन नामे, काही मस्कुलिन पुल्लिंग मस्कुलिन व स्त्रीलिंग फिमेनाईन नामे. जसे की बॉय म्हणजे काय, मुलगा. जेंटलमॅन म्हणजे श्रीमान. बॉय म्हणजे मुलगा, म्हणजे मुलगी. जेंटलमॅन म्हणजे श्रीमान, लेडी म्हणजे श्रीमती. लॉर्ड म्हणजे श्रीमान, लेडी म्हणजे श्रीमती. हार्ट म्हणजे नर हरिण, रो म्हणजे मादी हरिण. बॅचलर म्हणजे अविवाहित मुलगी, स्पेंसर म्हणजे अविवाहित मुलगी. हॉर्स म्हणजे घोडा, मेर म्हणजे घोडी, बक म्हणजे काळवीट, डो म्हणजे मादी हरिण. हजबंड म्हणजे नवरा, वाईफ म्हणजे बायको. बुल ऑक्स म्हणजे बैल, काऊ म्हणजे गाय. ग्रेट अंकल म्हणजे चुलत आजोबा, ग्रेट आंटी म्हणजे चुलत आजी. आणि उशर म्हणजे चौकीदार, उशरेस म्हणजे स्त्री चौकीदार. किंग म्हणजे राजा, क्वीन म्हणजे राणी. बुलक म्हणजे बैल, हेपर म्हणजे गाय. मॅन म्हणजे पुरुष, वुमन म्हणजे स्त्री. कॉक म्हणजे कोंबडा, हेन म्हणजे कोंबडी. है ना. जसे की सिजार म्हणजे रशियन राजा, सिजारिन म्हणजे रशियन राजे, सिजारिना म्हणजे काय, रशियन राणी. रशियन राजा आणि सिजारिनिया म्हणजे रशियन राणी. मोंग म्हणजे काय, मठाधिपती. नन म्हणजे काय, मठाधिपती स्त्री. कॉल्ट म्हणजे शिंगरू, फिली म्हणजे मादी शिंगरू. निपी म्हणजे पुतण्या, निसी म्हणजे पुतणी. आणि डॉग म्हणजे कुत्रा, बीच म्हणजे कुत्री. राम म्हणजे एडका, इवी म्हणजे मेंढी. ड्रेक म्हणजे काय, नरबदक. डक म्हणजे मादी बदक. स्टॅग म्हणजे काळवीट, हेन म्हणजे मादी हरिण. ड्रोन म्हणजे नर मधमाशी, बी म्हणजे मादी मधमाशी. लायन म्हणजे सी, लायनेस म्हणजे सिंह. मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक, मॅनेजरेस म्हणजे व्यवस्थापिका. मायर म्हणजे महापौर, मायोरनेस म्हणजे स्त्री महापौर, है ना. जैंट म्हणजे काय, राक्षस. जैंटिस म्हणजे काय, राक्षस स्त्री. स्वॅन म्हणजे काय, प्रेमी. नाईफ म्हणजे प्रेमिका. टॉम म्हणजे बोका, क्वीन म्हणजे घाटी, है ना. मोर म्हणजे रानडुक्कर, सो म्हणजे रानडुकरीण. फेन्स म्हणजे नियोजित वर. फेनेसिया म्हणजे नियोजित वधू. लॅट म्हणजे तरुण, लास म्हणजे तरुणी. मीटर म्हणजे मासा, नर म्हणजे मीटर म्हणजे मासा नर. आणि स्पॉनर म्हणजे मादी मासा. स्लोवन म्हणजे काय, घाणेरडा पुरुष. लट म्हणजे घाणेरडी स्त्री. पॅट्रोन म्हणजे काय, आश्रयदाता. पॅट्रोनेस म्हणजे स्त्री आश्रयदाता. पियर म्हणजे उमराव, पियरलेस म्हणजे उमराव पत्नी. पोएट म्हणजे कवी, पोएटेस म्हणजे कवयित्री. प्राइस्ट म्हणजे धर्मगुरू, प्रेस्ट्रेस म्हणजे स्त्री धर्मगुरू. प्रोफेट म्हणजे भविष्यकार, प्रोफेटेस म्हणजे स्त्री भविष्यकार. शेपर्ड म्हणजे मेंढपाळ, शेपर्डेस म्हणजे स्त्री मेंढपाळ. स्टीवर्ड म्हणजे विमान किंवा बोटातील सेवक. स्टीवार्डेस म्हणजे सेविका. विस्काउंट म्हणजे उमराव, विस्काउंटनेस म्हणजे उमराव पत्नी. ऍक्टर म्हणजे अभिनेता, ऍक्ट्रेस म्हणजे अभिनेत्री. बेनिफॅक्टर म्हणजे उपकारकर्ता, बेनिफॅक्टरेस म्हणजे उपकारकर्ती. कंडक्टर म्हणजे वाहक, कंडक्टरेस म्हणजे स्त्री वाहक. एन्चॅन्टर म्हणजे मंत्रमुग्ध करणारा, एन्चॅन्टनेस म्हणजे मंत्रमुग्ध करणारी. हंटर म्हणजे शिकारी, हंट्रेस म्हणजे स्त्री शिकारी. इन्स्ट्रक्टर म्हणजे निर्देशक, इन्स्ट्रक्टरेस म्हणजे निर्देशिका. नेग्रो म्हणजे कृष्णवर्णीय पुरुष, नेग्रेस म्हणजे कृष्णवर्णीय स्त्री. अबॉट म्हणजे मठाधिपती, एबेस म्हणजे जोगीन. प्रिन्स म्हणजे राजा, प्रिन्स म्हणजे प्रिन्सेस म्हणजे राणी. सॉन्ग स्टार म्हणजे गायक, सॉन्गस्ट्रेस म्हणजे गायिका, है ना.
जसं की टेम्पर म्हणजे मोहविणारा, टेम्परेनेस म्हणजे काय, मोहविणारी. डक्की म्हणजे सर्वोच्च सरदार, डकनेस म्हणजे सर्वोच्च सरदारीण. वटरी म्हणजे सेवक, वटरेस म्हणजे काय, सेविका. वटरी म्हणजे सेवक, वटरेस म्हणजे सेविका. गव्हर्नर म्हणजे राज्यपाल, गव्हर्नेस म्हणजे स्त्री राज्यपाल. गॉड म्हणजे देवता, गॉडेस म्हणजे देवी. मास्टर म्हणजे मालक, मिस्टरेस म्हणजे मालकीन. मास्टर म्हणजे मालक, मिस्टरेस म्हणजे मालकीन. फाउंडर म्हणजे संस्थापक, फाउंडरेस म्हणजे संस्थापिका. डॉन म्हणजे गुंडा, डॉनल म्हणजे गुंडीन. आणि ट्रेटर म्हणजे काय, राजद्रोही. ट्रेटरनेस म्हणजे राजद्रोही. डेअरीमॅन म्हणजे गवळी, डेअरीमेट म्हणजे गवळीन. ग्रँडफादर म्हणजे आजोबा, ग्रँडमदर म्हणजे आजी. बर्मान म्हणजे काय, सेवक. बर्मेट म्हणजे सेविका. आणि पिकॉक म्हणजे मोर. पिचन म्हणजे लांडोर. हेडमास्टर म्हणजे मुख्याध्यापक, हेडमिस्टरेस म्हणजे मुख्याध्यापिका. स्टेप ब्रदर म्हणजे सावत्र भाऊ, स्टेप सिस्टर म्हणजे सावत्र बहीण. मिल्कमॅन म्हणजे गवळी, मिल्कमेड म्हणजे गवळीण. स्टेप फादर म्हणजे सावत्र बाप, स्टेप मदर म्हणजे सावत्र आई. आणि लँडलॉर्ड म्हणजे जमीनदार, लँडलेडी म्हणजे स्त्री जमीनदार. सॉन इन लॉ म्हणजे जवाई, डॉटर इन लॉ म्हणजे सून. ही गोट म्हणजे बोकडा, शी गोट म्हणजे शेळी, बिली गोट म्हणजे बोकड, नॅनी गोट म्हणजे शेळी, बुल काल्प म्हणजे वासरू, को काल्प म्हणजे कालवड. फादर इन लॉ म्हणजे सासरा, मदर इन लॉ म्हणजे सासू. फॉक्स म्हणजे कोल्हा, विक्सन म्हणजे कोल्हीन. मॅन म्हणजे सर्वंट म्हणजे सेवक, मेड सर्वंट म्हणजे सेविका. ही बिअर म्हणजे अस्वल, शी बिअर म्हणजे मादी अस्वल. जॅक एस म्हणजे गाढव, जेनी एस म्हणजे गाढवीन. विडोर म्हणजे विधूर, विडो म्हणजे विधवा. आणि प्राइज रूम म्हणजे नवरदेव, ब्राईड म्हणजे नवरी. लोअर म्हणजे प्रेमी, बिलो म्हणजे प्रेमिका. पप्पा म्हणजे पिता, मामा म्हणजे माता. हिरो म्हणजे अभिनेता, हिरोईन म्हणजे अभिनेत्री. ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रशासक, ॲडमिनिस्ट्रेनिक्स म्हणजे प्रशासिका. एक्झिक्युटिव्ह म्हणजे संपादन करता, एक्झिक्युटिव्स म्हणजे संपादन करते. चेअरमॅन म्हणजे सभापती, चेअरपर्सन म्हणजे महिला सभापती. आणि स्पोक्समॅन म्हणजे प्रवक्ता, स्पोक्सपर्सन म्हणजे महिला प्रवक्ता. तर हे होते आपले काही शब्द मस्कुलिनचे फेमिनाईनमध्ये काही शब्द होते. तर तुम्ही हे शब्द वाचा आणि याची स्क्रीनशॉट काढून घ्या. जेंडरच्या संबंधात खालील नियम लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. जेंडरच्या संबंधात खालील नियम जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे महत्त्वाचे आहे. तर बऱ्याचदा निर्जीव घटक व भाववाचक नामे यांच्या बाबतीत मनुष्यत्वाचा आरोप करून त्यांच्या भूमिकेप्रमाणे त्यांच्यासाठी पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग सर्वनामे वापरली जातात. बऱ्याचदा काय होते की निर्जीव जे घटक आहे व भाववाचक नामे जे आहेत आपले, म्हणजे निर्जीव घटक म्हणजे काय, नॉन लिव्हिंग थिंग. आणि भाववाचक नामे काय म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट नाउन. या यांच्या बाबतीत मनुष्यत्वाचा आरोप करून यांच्या बाबतीत काय केले जाते, भूमिकेप्रमाणे त्यांच्यासाठी पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग सर्वनामे वापरली जातात. नॉन लिव्हिंग थिंग्स आणि ॲबस्ट्रॅक्ट नाउनला तसे तर पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग सर्वनामे वापरली जात नाहीत, पण काही वेळा असं मनुष्यत्वाचा आरोप करून करता येते आपल्याला, है ना. ज्या नामातून ताकद, सामर्थ्य, हिंसा, क्रूरता दर्शविली जाते अशा नामांसाठी पुल्लिंग सर्वनामे वापरली जातात. ज्या नामातून काय ताकद, सामर्थ्य, हिंसा, क्रूरता दर्शविली जाते, लक्षात ठेवा. ज्या नामातून काय दाखवली जाते, ताकद, सामर्थ्य, हिंसा आणि क्रूरता दर्शविली जाते अशा नामांसाठी पुल्लिंग सर्वनामे वापरली जातात. परंतु सजीवांचे गुणधर्म दर्शविले नसतील तर मात्र त्यांना नपुंसकलिंग मानतात. जर सजीवांचे गुणधर्म जर त्याच्यात दर्शविले नाहीत तर त्यांना नपुंसकलिंग मानतात. समजलं. आणि म्हणजे बऱ्याचदा काय होते, जे निर्जीव घटक आहे का नाही व भाववाचक नामे, जे निर्जीव घटक किंवा भाववाचक नामे यांच्या बाबतीत काय होते की यांच्यावर मनुष्यत्वाचा जो आरोप आहे तो करून त्यांच्या भूमिकेप्रमाणे त्यांच्यासाठी पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग सर्वनामे वापरले जातात. त्यांच्यासाठी पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग, त्यांच्यावर आरोप करून त्यांच्यासाठी पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग सर्वनामे वापरले जातात. ज्या नामातून ताकद, सामर्थ्य, हिंसा, क्रूरता दर्शविली जाते अशा नामासाठी पुल्लिंग सर्वनामे वापरली जातात. या नामातून काय ताकद, सामर्थ्य, हिंसा, क्रूरता हे दर्शविले जाते अशा नामासाठी पुल्लिंग सर्वनाम वापरले जातात. परंतु सजीवांचे गुणधर्म दर्शविले नसतील तर मात्र त्यांच्यात नपुंसकलिंग नाम मानतात. तर त्याच्यात सजीवांचे म्हणजे लिव्हिंग थिंगचे जर गुणधर्म त्याच्यात दर्शविले नसतील तर त्यांना नपुंसकलिंगच मानतात, कॉमन नाऊनच मानतात. म्हणजे कॉमन लिंग आहे ना, कॉमन्स मानतात, कॉमन नाऊन नाही बरं, कॉमन. आणि द सन, स्टॉर्म, टाइम, डेट, विंटर, विंड, समर, थंडर, ओशन, लो, वॉर्म, ऑइल एक्सेट्रा है ना, वाइन एक्सेट्रा, वाइन. द सन शेड्स इज बीम्स, डेट हॅलवेज नोन इज विक्टिम, द सन इज स्टार, इट इज व्हेरी हॉट. सजीवाप्रमाणे गुणधर्म दर्शविल्यास सुंदरता, कोमलता, मोहकता, न्याय, स्वातंत्र्य, औदार्य, निसर्ग, शांतता ही नामे स्त्रीलिंग समजली जातात. द मून, द अर्थ, स्प्रिंग, ॲटमॉन, नेचर, लिबर्टी, जस्टिस, मर्सी, पीस, होप, चॅरिटी, फेथ, नेशन, फेम, मोडेस्टी, प्राइड, ट्रूथ एक्सेट्रा. द मून हॅड हिडन हर फेस बिहाइंड द क्लाउड.
चंद्राने त्याचे तोंड ढगाच्या मागे लपवले. स्प्रिंग हॅज हर ओन ब्युटी. स्प्रिंगला त्याची स्वतःची ब्युटी आहे. स्प्रिंग सीझनला त्याच्या स्वतःची ब्युटी आहे ना. वुमन शब्दाचा वापर फक्त लिंग दर्शनासाठी केला जातो. लेडीचा वापर एखाद्या स्त्रीचे समाजातील स्थान किंवा उपस्थिती दर्शवण्यासाठी केला जातो. तर एखाद्या स्त्रीला प्रत्यक्ष संबोधण्यासाठी मॅडम शब्द प्रयोग केला जातो. वुमन शब्दाचा वापर फक्त लिंग दर्शवण्यासाठी केला जातो. लक्षात ठेवा, वुमन शब्दाचा जो वापर आहे तो फक्त लिंग दर्शनासाठी केला जातो. आणि वुमन फक्त आपण लिंग दर्शवू शकतो. वुमन शब्दाचा वापर फक्त लिंग दर्शवण्यासाठी होतो. आणि लेडीचा वापर हे फक्त त्या स्त्रीच्या समाजातील स्थान किंवा उपस्थिती दर्शवण्यासाठी केला जातो. फक्त स्थान किंवा उपस्थिती दर्शवण्यासाठी केला जातो. तर एखाद्या स्त्रीला प्रत्यक्ष संबोधण्यासाठी मॅडम शब्द प्रयोग केला जातो. एखाद्या स्त्रीला प्रत्यक्ष आपण जेव्हा संबोधतो तर त्याच्यासाठी मॅडम शब्द प्रयोग केला जातो. आदरणीय म्हणजे रिस्पेक्टफुली आपण एखाद्या स्त्रीला मॅडम नावाने संबोधतो है ना. देर इज अ वुमन, मे आय कम इन मॅडम, हॅव यू स्टॉलन द पर्स ऑफ दिस लेडी है ना. आता कमिटी, जरी, फॅमिली, टीम, असेंब्ली या समुदायवाचक नामातील सदस्यता एक वाक्यात असे असते त्यावेळी तो एक समूह असतो. म्हणून क्रियापद एकवचनी नपुंसकलिंग वापरावे लागते. वी, एस, एस व सर्वनाम आय टी इट्स पैकी योग्य ते वापरावे लागते. कमिटी, जरी आणि फॅमिली आणि टीम, असेंब्ली जे आहे या समुदायवाचक हे काय समुदायवाचक नामातील हे समुदायवाचक नाम आहेत है ना. आणि सदस्यात एक वाक्यता, त्यांच्या सदस्यात एक वाक्यता असते त्यावेळी तो एक समूह असतो. म्हणून क्रियापदी एकवचनी नपुंसकलिंग वापरावे लागते. म्हणून त्यासाठी आपल्याला क्रियापदी त्याच्या एकवचनी नपुंसकलिंग वापरावे लागते. वी, एस, एस व सर्वनाम इट, इट्स पैकी योग्य ते वापरावे लागते. द जरी अनएनिमोसली गिव्ह इट्स डिसिजन अँड द टीम इज स्ट्रॉंग. परंतु वरील समूहवाचक नामातील सदस्यता मतभिन्नता असेल तर हे नाम अनेकवचनी मानून क्रियापद अनेकवचनी वापरावे. परंतु वरील जे समूहवाचक नाम आहे ते सदस्यता आणि मतभिन्नता असेल म्हणजे जे वरील जे आपल्याला समूहवाचक नाम बघितले आपण कमिटी, जरी, फॅमिली, टीम, असेंब्ली त्यांची जर नामातील सदस्यता मतभिन्नता असेल तर हे नाम काय करायचे आपल्याला एक अनेकवचनी मानून क्रियापद अनेकवचनी म्हणजे यांना आपल्याला अनेकवचनी मानायचे आणि क्रियापद अनेकवचनी वापरायचे. म्हणजे वी, वन व सर्वनामी अनेकवचनी दे, देम, देअर पैकी वापरावे. अशा वाक्यात उर्वरित भागात असा एखादा शब्द असतो की जो वाक्याचे क्रियापद ठरवतो. The jury were divided on their decision. The committee discussed the matter without leaving their seats है ना. आणि the team are fighting among themselves. Fighting among are fighting among themselves. तर आपल्या लक्षात आले असेल. आता पुढचा आपला भाग आहे लहान मुले व छोटे प्राणी यांच्यासाठी नपुंसकलिंग वापरतात. परंतु लहान मुलांची लिंग माहिती असल्यास पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग सर्वनाम सुद्धा वापरावे लागते. लहान मुले व छोटे प्राणी जे आहेत, लहान मुले आणि छोटे प्राणी यांच्यासाठी आपण काय नपुंसकलिंग वापरतो. परंतु लहान मुलांची लिंग माहिती असल्यास पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग सर्वनाम सुद्धा वापरावे लागते. जर आपल्याला लहान मुलांची लिंग माहिती असल्यास आपण त्यांना पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग सर्वनाम सुद्धा वापरले जाते ना. आणि जेव्हा लहान मुलाला आपण काय म्हणतो द डॉग, लहान मुलाला आपण नपुंसकलिंग संबोधतो है ना. आणि डॉग इज बार्किंग, टेक इट आउटसाइड. आणि द चाइल्ड वॉज अ गर्ल, शी वॉज व्हेरी ब्युटिफुल. द बेबी इज क्राईंग, प्लीज टेक इट. लहान मुले व छोटे प्राणी यांच्यासाठी आपण नपुंसकलिंग वापरतात है ना. आणि परंतु लहान मुलांचे जे लिंग आहेत ते आपल्याला माहित असल्यास पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग सर्वनाम सुद्धा वापरले जाते है ना, वापरले जाते. आता नर जातीला पुल्लिंग मानतात व पुल्लिंग एकवचनी साठी सर्वनाम ही वापरतात. तर मादी जातीला स्त्रीलिंग मानतात व एकवचनात शी सर्वनाम वापरतात. नर जातीला पुल्लिंग मानतात, लक्षात ठेवा. नर जातीला काय मानतात, पुल्लिंग मानतात. व पुल्लिंगासाठी एकवचनासाठी पुल्लिंग एकवचनासाठी सर्वनाम ही वापरतात. तर मादी जातीला स्त्रीलिंग मानतात व एकवचनात सी सर्वनाम वापरतात. मादी जातीला स्त्रीलिंग मानतात आणि एकवचनात काय म्हणतात त्याला सी सर्वनाम वापरतात. आणि नर जातीला पुल्लिंग मानतात आणि एकवचनासाठी त्यांना ही वापरतात. नर जातीला पुल्लिंग मानतात आणि त्यांना एकवचनीसाठी ही सर्वनाम वापरतात. आणि स्त्रीलिंग जातीला मादी मानतात आणि त्यांना एकवचनासाठी शी सर्वनाम वापरतात. छोटे प्राणी व पक्षी यांच्यासाठी ही इज हर हजबंड, शी इज अ गर्ल है ना. छोटे प्राणी व पक्षी यांच्यासाठी इट सर्वनाम वापरले जाते. छोटे प्राणी जे आहेत आणि पक्षी आहेत यांच्यासाठी काय वापरले जाते, इट सर्वनाम वापरले जाते. तसेच मोठ्या प्राण्यांसाठी सुद्धा इट सर्वनाम वापरावे लागते. तसेच मोठ्या प्राण्यांसाठी पण सुद्धा आपल्याला काय वापरावे लागते, इट सर्वनाम वापरावे लागते. परंतु नर किंवा मादी असला
उल्लेख करायचा झाल्यास मात्र ही किंवा शी वापरली जाते. परंतु जर आपल्याला नर किंवा मादी उल्लेख करायचा असेल तर आपल्याला ही शी वापरावी लागते. बरं, छोटे प्राणी व पक्षी यांच्यासाठी काय इट सर्वनाम आपण वापरतो. छोटे जे प्राणी आहेत, जे पक्षी आहेत, छोटे प्राणी किंवा छोटे पक्षी, आपण याच्यासाठी काय इट सर्वनाम वापरतो. आणि मोठ्या प्राण्यांसाठी आणि मोठ्या पक्ष्यांसाठी सुद्धा आपण काय इटच सर्वनाम वापरतो आहे ना. पण परंतु नर किंवा मादी असा उल्लेख करायचा झाल्यास, जर आपल्याला नर किंवा मादी उल्लेख करायचा असेल तर मग आपल्याला ही आणि शी वापरावीच लागते. इट इज अ डॉग, इट इज अ बीच, इट इज अ क्रो है ना. an elephant was standing with her calf है ना. आता हे दोन उदाहरण दिले आपण, ते ऐकले आहे ना. देशाचा उल्लेख सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक अर्थाने केल्यास शी वापरावी तर भौगोलिक अर्थाने इट वापरावी. आपण जर देशाचा उल्लेख सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक अर्थाने जर केला, आपण जर आपल्या देशाचा उल्लेख सांस्कृतिक, आर्थिक किंवा राजकीय याने केल्यास आपल्याला शी वापरावी तर भौगोलिक अर्थाने इट वापरावी. सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक याने आपल्याला काय वापरावे लागते तर शी वापरावी लागते. देशाचा उल्लेख सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक याने असल्यास आपल्याला शी वापरावी लागते, तर भौगोलिक याने असल्यास भौगोलिक अर्थाने असल्यास इट वापरावी लागते. तर इंडिया हॅज हर ओन कल्चर, इंडिया हॅज हर ओन कल्चर, इंडिया इज अ बिग पीस ऑफ लँड, इंडिया इट इज अ बिग पीस ऑफ लँड. आता सामान्य लिंग पुल्लिंग मानावे. सामान्य लिंग काय पुल्लिंग मानावे. कॉमन सामान्य लिंग म्हणजे काय कॉमन जेंडर पुल्लिंग मानावे. परंतु लिंग माहीत झाल्यास मात्र पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग योग्य ती शब्द प्रयोग करावा. तर आपल्याला लिंग माहिती झाल्यास आपल्याला काय वापरावे लागेल, पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग योग्य हे शब्द वापरावे लागेल. पण सामान्य लिंग पुल्लिंग मानावे, सामान्य लिंग पुल्लिंग मानावे. कॉमन नाउन जे आहे नाही कॉमन जेंडर जे आहे ते आपल्याला कॉमन जेंडर आपल्याला मस्कुलिन लिंग मानावे लागेल. परंतु जे लिंग माहीत असल्यास आपल्याला जर समजा लिंग माहिती आहे तर आपल्याला पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग योग्य ती शब्द प्रयोग करावा लागेल. टीचर, डॉक्टर केम लेट डिडंट ही, आणि टीचर ब्रॉट हर कार डिडंट शी. आपल्याला लिंग माहीत असेल तर डॉक्टर टीचर हे दोन्ही याच्यात येतात, हे कॉमन नाही है ना. नंतर आपल्याला त्याचं लिंग माहीत असल्यास मग आपण ही शी लावू शकतो त्याला है ना. आता पाळीव जानवरे जसे कॅट, डॉग, हॉर्स यांच्यासाठी स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग शब्द प्रयोग केला जाऊ शकतो. जे पाळीव जानवरे जसे की कॅट, डॉग, हॉर्स यांच्यासाठी आपण स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग या शब्दाचा उपयोग करू शकतो. जसे की युअर डॉग हॅज लॉस्ट हिज सेन्स है ना. तर अशा प्रकारे आपलं जे जेंडर आहे हा जेंडर लेसन झालेला आहे आपला. आणि उद्या आपण नंबर्स म्हणजे वचन, आपण उद्या नंबर्स आणि वचन हा पार्ट शिकूया. तर आज जेंडर हा आपला पार्ट पूर्ण झालेला आहे. एकदा जेंडरवर रिव्हिजन मारूया आपण. तर बघा, जेंडर मॅस्क्युलिन, फेमिनाईन, कॉमन नाउन. जेंडर इंग्रजीत खालील प्रमाणे लिंगाचे 4 प्रकार पडतात, जसे की मस्क्युलिन, फेमिनाईन, कॉमन आणि न्यूटर. जसे की पुल्लिंग हे, फेमिनाईन म्हणजे स्त्रीलिंग, कॉमन म्हणजे सामान्य नाम, न्यूटर म्हणजे नपुंसकलिंग, असे 4 प्रकार पडतात है ना. आणि मस्क्युलिन मध्ये काय येतात, माणसं येतात. फेमिनाईन म्हणजे बाया येतात. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही येतात, बाया पण येतात, माणसं पण येतात. आणि न्यूटर म्हणजे नपुंसकलिंग मध्ये त्याच्यामध्ये कोणीच येत नाही, कारण की टेबल, बुक हे काय ते नपुंसकलिंग आहेत. हे काय त्याचे हे दिलेले याची स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि ह्या जे खाली दिलेले आहेत मस्क्युलिन आणि फेमिनाईन हे तुम्ही वाचून घ्या. हे पण तुम्ही वाचून घ्या. तुम्हाला खूप पेपरामध्ये तुम्हाला खूप चांगली मदतशीर राहतील, म्हणजे खूप मदत करतील तुम्हाला पेपरमध्ये हे शब्द. याची स्क्रीनशॉट काढा. आणि हे पण आपण वाचलेलंच आहे, आणि हे पण वाचलेलंच आहे आपण है ना. तर आपलं हे सर्व झालेलं आहे. आणि उद्या आपण वचन हा शिकणार आहोत. आपण उद्या वचन शिकणार आहोत. तर आजच्यासाठी एवढेच. कृपया आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आपल्याला हर रोज एक जो टॉपिक आहे आम्ही ते देणार आहे. आणि हर रोज तुम्ही ते टॉपिक बघत जा, त्यामुळे तुम्हाला इंग्रजी शिकण्यामध्ये आमचे जे लेसन आहे त्यामुळे तुमची मदत होईल आणि तुम्ही इंग्रजी शिकण्यात कामयाब व्हाल. तर आशा आहे की तुम्ही आज वाचून घेसाल. आणि जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि इतरांना पण आमचे जे व्हिडिओ आहेत ते बघण्याची संधी मिळू द्या. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.